सकाळ. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर नेहमीप्रमाणे ना आजची सुरुवात झालेली आहे माझ्या बाल्कनीतून. आणि सुरुवातीला बघितलंच असेल तुम्ही, सकाळचे 6 वाजलेले आहेत. कारण बघा सध्या टिफिन म्हणजे विहानचं स्कूलचं जे चालू आहे रुटीन, परत स्वीटूही चाललेली आहे आता स्कूलला. तर दोघांसाठी मला लवकर उठावं लागते. आणि बघू शकता सकाळी 6 वाजता रस्ते किती सुनसान आहेत. म्हणजे एकही गाडी नाही आहे, काही नाही आहे. आणि जो पक्ष्यांचा आवाज असतो ना सकाळचा, तो मस्त कानावर पडतो, खूप छान वाटतं. तर सकाळी 6 वाजता उठून थोडं बाल्कनीत एक फेरी मारली आणि त्याच्यानंतर बघा आंघोळ वगैरे जी सकाळची कामं असतात ना ती आटपली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आलेली आहे मी किचनमध्ये. तर हे जे आहे ना ते आहे ना गुरुवारचं रुटीन आहे, म्हणजे कालचं. मला कालच हा व्लॉग्स अपलोड करायचा होता, पण मला ना थोडा वेळ भेटला नाही एडिटिंगसाठी, त्याच्यामुळं मला ते काही जमलं नाही. म्हणून ना मी आज तुमच्याशी हा व्लॉग शेअर करत आहे. तर आजचा व्लॉग्स ना थोडासा मोठा होणार आहे, कारण रुटीनच तसं आहे माझं. मला डिटेल्समध्ये तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणून थोडा लाँग व्हिडिओ होणार आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ ना पूर्ण बघा. तर बघा आज आहे ना माझं जे स्वयंपाकाचा जो मेनू आहे ना तो आहे कढी आहे. ताकाची जी कढी असते ना, दह्याची ताकाची, ती कढी आहे. आणि गवारीची शेंग बनवणार आहे मी आणि भात. तर इकडं बघा कढीसाठी मी काय केलं, माझ्याकडं मागे लोणी काढलेलं मी बघा, तूप कडवलेलं. तर त्या दिवशीचं ना जे ताक उरलेलं होतं ना माझं, तर ते ताक होतं काही, आणि दही उरलेलं दही पण होतं माझ्याकडं. तर दोन्ही मिक्स केलं व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये बघा थोडं बेसनचं पीठ मिक्स करून टाकलं, कारण ते थोडंसं त्याचं दाटसरपणा यावा म्हणून. आणि तेवढीशी हळद टाकून ठेवलेले आहे, घोटून ठेवलेलं आहे ते साईडला. आता इकडे बघा फोडणी देण्यासाठी बघा मी फोडणीमध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता तर तो बाल्कनीतलाच आहे. जिरं, मोहरी, हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता एवढंच वापरलेलं आहे. आणि कढीला ना इकडं मस्त तडका दिलेला आहे. आता इकडं कढी होते तोपर्यंत ना इकडं गवारीची जी भाजी बनवणार आहे ना मी त्याची तयारी करते. तर गवार आहे ना, आता बघा कोणी म्हणेल ह्याच्यात बटाटा टाकलाय तिने, तर हो, विहानला आणि स्वीटूला बटाटा आवडतो भाज्यामध्ये. ते गवार कमी खातात पण बटाटा जास्त खातात. मला तर असं वाटतं बऱ्याच मुलांना ना बटाटाच जास्त आवडत असेल, म्हणजे माझ्यात तरी असंच आहे म्हणून. तर इकडं साईडलाच ना मी लगेच काय केलं, भात लावून घेतला. म्हणजे काय एक एक काम लवकर लवकर होऊन जाईल ना, परत म्हणजे प्रेशर गेलं तर मुलांना खायला पण होईल भात म्हणून. तर आता बघा इकडं कढी जी ठेवलेली ना मी, ती कढी शिफ्ट केलेली आहे बाजूच्या गॅसवर. आणि इकडल्या आता गॅसवर ना मी ठेवलेली आहे कढई. तर कढईमध्ये ना आता मी तेल टाकून घेते आणि गवार व्यवस्थित भाजून घेते. मला गवार जेव्हा पण बनवते ना तेव्हा आधी ना भाजून घेते. अशीही बनवली तर चालते, घाई असेल तर मी कधी कधी न भाजताच बनवते. पण आज मला थोडासा वेळ होता म्हणून ना मी गवार भाजूनच बनवणार आहे. तर इकडे बघा कढी बनवले ना ती हंडी झाली छोटी आणि कढी झाली त्याच्या ओव्हर झालेली आहे. तर असो बघा, मी करेन व्यवस्थित मॅनेज, मला झालेली आहे सवय ह्या सर्व गोष्टींची. तर इकडे बघा आता कढईमध्ये मी काय केलेलं आहे, तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण आहे ना तो. लसूण ॲक्च्युली कालच रात्रीच ना मी सोलून ठेवलेला. आणि इकडे ना म्हणजे सकाळी लवकर उठलं ना घाई नको म्हणून. तरी पण बघा सकाळी उठून ना मी आज पालक आणि गवार, काल जेव्हा मी स्वीटूला स्कूलमधून सोडून येत होती ना, तर तेव्हा येतानाच ना मी पालक आणि गवार घेऊन आलेली. आणि मी रात्री गवार साफ करून ठेवायला विसरूनच गेली. तर सकाळी उठल्याबरोबर ती आधी गवार साफ करून घेतली, पालक पण साफ करून ठेवलेली आहे, ती उद्या होईल म्हणून. आणि गवार मात्र आजच करावी लागली. तर बघा गवारीसाठी मी तुम्ही बघितलंच असेल, तेलामध्ये जिरं, मोहरी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकला आणि टोमॅटो टाकला. टोमॅटोमध्ये मसाला आणि मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो व्यवस्थित विरघळतो. आता त्याच्यानंतर बघा मला बटाटा टाकायचा होता. तर बटाटा ना म्हणजे गवार की नाही आधीच भाजून घेतलेली, त्याच्यामुळे ती बऱ्यापैकी शिजली होती. पण बटाटा आणि गवार एकत्र टाकली असती ना तर गवार ओव्हर कुक झाली असती. त्याच्यामुळं मी काय केलं, आधी बटाटा थोडासा शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गवार टाकलेली आहे मी. आता व्यवस्थित फोडणी झालेली आहे आणि गवार पण शिजायला ठेवलेली आहे. झाकण वगैरे ठेवून मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेलं आहे. आणि आता बघा ही जी कढई ठेवली ना
ते ना मी आज आहे गुरुवार म्हणून ना स्वामींसाठी मी बनवत आहे शिरा. तर शिऱ्यासाठी आता बघा हे जे तूप दिसतंय ना ते मी घरीच बनवलेलं आहे तूप. गाईचं तूप आहे हे. आता हे तुपामध्ये ना मी शिरा बनवत आहे. तर शिरा बनवण्यासाठी बघा कढईमध्ये तूप घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे रवा. आता रवा ना मी आधीही भाजून घेतलेला आहे, पण तेव्हा ना माझ्याकडं तूप नव्हतं. मागे उपमा बनवला ना त्या दिवशीच मी हा रवा भाजलेला होता. तुम्ही मागे माझी उपम्याचा जो आहे ना व्लॉग्स तो बघू शकता तुम्ही. तर तेव्हा मी रवा भाजून ठेवलेला, पण आज तोच वापरते रवा. तर बघा तुपामध्ये रवा टाकला आणि व्यवस्थित फ्राय करून घेतलं तुपामध्ये. त्याच्यानंतर बघा माझ्याकडं दूध होतं ना, दूध आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे मी दुधामध्ये, जास्त नाही पण दुधातच बनवते. मग त्याच्यामध्ये बघा साखर टाकले मी नंतर. म्हणजे जेवढी तुम्हाला गोड पाहिजे ना, जेवढं गोड तेवढी साखर टाकायची आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचा. काळजी घ्यायची की रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत याची. तर इकडं आता झालेला आहे रवा आणि त्याच्यामध्ये मी वरतून थोडं तूप टाकलेलं आहे. तूप वरतून नाही टाकलं तरी चालेल, मी आधीही टाकलेलं, पण आता बघा विहानला वगैरे आवडतो म्हणून मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तूप. आणि आता देवापुढेही मला म्हणजे तोच नैवेद्य ठेवायचा आहे म्हणून मी तूप टाकलं. आता शिरा झालेली आहे, गवारीची शेंगही झालेली आहे, कढीही झालेली आहे आणि चपातीसाठी मी पीठही मळून ठेवलेलं आहे. तर आता फक्त माझ्या चपात्या राहिल्यात, बाकी सगळं तयार झालेलं आहे. तर इकडं ना मुलं झोपली होती त्याच्यामुळं का म्हणजे हॉल ना अंथरूण तसंच होतं आणि झाडूही मारायचा बाकी होता माझा. तर मग मी काय केलं, आधी अंथरूण वगैरे ह्यांनी उचललेलं, मग मी आता फक्त झाडू मारून घेते. कारण ते ना मुलांना घेऊन गेलेत आंघोळीसाठी. एवढी मात्र त्यांची खूप मदत होते मला सकाळी कामामध्ये. तर आता ते मुलांना आंघोळ घालण्यासाठी घेऊन गेले, तोपर्यंत मी ना इकडं झाडू जो असतो तो मारून घेते, म्हणजे कचरा काढून घेते. कानाकोपऱ्यामधून पूर्ण कचरा काढायचा असतो सकाळी. तर स्वीटू अजून उठली नव्हती. आमच्या मॅडमचं हे रोजचंच चालू आहे की ती ना सकाळी लवकर उठायलाच मागत नाही. मला आता टेन्शन येते की जेव्हा तू स्कूलला जायचं असेल ना तिला, कारण स्कूलला तिची 9:30ची असणार आहे आणि अजून आमच्या मॅडम उठलेल्या नाही आहेत. तिला आता नंतर मला उठवावं लागेल. तर असं बघा इकडं झालेली आहे विहानची आंघोळ. आणि एक होतं विहान ना आंघोळ केलं ना की त्याच्या अंगावर ना असं लाल चट्टे उठतात. का उठतात ते माहिती नाही, कशासाठी होतं असं. तर मी तोच मला दाखवत होता मम्मा पण. आणि त्याला खाज पण येते, कशाने होतं माहिती नाही, साबणाची ॲलर्जी आहे की काय माहिती नाही. तर बघता बघता बघा 8:11 झालेली आहेत आणि आत्ता घेतलेल्या आहेत बघा मी चपात्या लाटण्यासाठी. तर बघा चपात्या नेहमीप्रमाणेच करणार आहे, त्यात वेगळं काही नाही आहे. हां पण आज म्हणजे खूप घाई होणार आहे माझी, म्हणून मी काय चपात्याचा तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये मी काही शेअर केलं नाही, कारण माझा ऑलरेडी आजचा जो व्लॉग्स आहे ना ते खूप 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 मोठा होणार आहे म्हणून. आता चपात्या झाल्या म्हणजे सगळं जेवण रेडीच झालेलं आहे माझं. तर आता ना मी घेतलेलं आहे डबे भरण्यासाठी. तर हा पहिला डबा भरला बघा सिटूचा आणि त्याच्यानंतर विहानचा, दोघांचाही चपाती आणि भाजी दिलेली आहे. दोघंही चपाती भाजी आवडीने खातात, त्यांचा काहीही प्रॉब्लेम नाही. पण विहानला 2 टिफिन द्यायचेत म्हणून मी आज त्याला ना म्हणजे नाश्त्यामध्ये ना शिरा देत आहे. काय होतं माहिती आहे का, विहानला मी ना असं पराठे वगैरे जरा देते ना जास्त, तो सकाळी घरी पण नाश्ता करून जातो आणि स्कूलमध्ये मग त्याला ना ते 2-2 टिफिन संपत नाहीत. त्याच्यामुळं ना मी त्याला ना आज खूप कमी म्हणजे आता असं ठरवते की त्याला फ्रूट्स किंवा असं काहीतरी म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये अर्धच पोट भरेल असंच काहीतरी द्यावं त्याला म्हणून. तर आता विहान कन्फ्यूज होता. आता बघा हे जे बुक आहे ना मी त्याला दाखवलं ते ऑल इन वनचं आहे. त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट एकाच बुकमध्ये आहेत. त्याच्यामुळं काय होतं त्याला समजत नाही की मम्मा हे बुक तू दिलं नव्हतंस, हे बुक दिलं नव्हतंस. त्याच्यामुळं आज त्याला क्लिअर केलं की हे सगळे बुक्स ह्याच्यामध्येच आहेत, म्हणजे सगळे सब्जेक्ट जे आहेत ना ते एकातच आहेत असं. पण बघू आता उद्या परत तो विचारेल की नाही माहिती नाही. त्याच्यानंतर त्याला दिला मी नाश्ता, पण त्याला खायचा होता शिरा म्हणून त्याला थोडासा शिरा दिला. पण सकाळी सकाळी गोड नको वाटतं म्हणून मी त्याला फोर्स करत होती की तू चपाती आणि भाजीच खा. तर असं बघा इकडं चालू आहे विहानचा नाश्ता मस्तीमध्ये. आणि स्वीटू दिसत असेल तुम्हाला बाजूला झोपलेली आहे. एक काम करत असते तेव्हा मला ना दुसरं काम सुचत असतं. आता हिला उठवून मला कसंही करून, कारण 8:30 वाजलेच होते, तिला कसंही करून उठवायचं होतं मला आणि आंघोळ वगैरे घालून मला 9:30 पर्यंत तरी रेडी करायचं होतं. कारण तिचं बघा सगळं मला करावं लागतं.
म्हणजे शी सू अंघोळ कपडे तिचं कधी म्हणजे केस विंचरायचं टिकली मुलींचं खूप काम असतं तसं काय केलं तर तसंच तिचेही काम आहेतच. आणि मला ना कसं तरी होत होतं सकाळी सकाळी म्हणजे मी पाणीही पिलं नव्हतं बघा 6 वाजल्यापासून. तर मी थोडासा चहा घ्यायला बसली पण बघा घडीचा टायमिंग मला काही बसू देत नव्हता म्हणजे घडी मला काही बसू देत नव्हती आणि चहाही गरम होता. त्यापेक्षा मी म्हणलं राहू दे. चहा अर्धवटच पिला आणि पहिलं तिला ना घेऊन गेली मी अंघोळीसाठी. कारण ती ना ब्रश पण केला नव्हता तिने आणि काहीच नाही. कारण जेवली ना तर ती फ्रेश राहील म्हणून. तर आता तिला ना घेऊन आली मी बाथरूममध्ये आणि बघू शकता तिची किती नाटकं आहेत, किती त्रास देते ती. विहान जेव्हा नर्सरीला होता ना तेव्हा ना म्हणजे आवाज दिला ना की लगेचच उठायचा. त्याला शाळेची खूप काळजी होती. माहिती नाही इथून पुढे तो तसा राहील की नाही पण तेव्हा आणि आत्ताही आहे. तसं स्वीटूचं नाही. तिला झोपायला खूप आवडतं मॅडमला. आधी झोप पाहिजे बस बाकी काही नको. तर तरी पण बघा मी तिला कारण 9:30 म्हणजे काय कमी नाही आहे. कारण मला आठवते आम्ही 8 वाजता स्कूलमध्ये असायचो. पण तेव्हा नर्सरी वगैरे नव्हती. पहिलीला असायची ना तेव्हा 8ची स्कूल असायची. तर आता बघा हिला मी जरा ब्रश वगैरे करून देते. रोज करते ती नेहमी पण आज मात्र ना तिचा मूडच नव्हता कारण तिची झोपच होत नाही आहे. कारण विहानचं काय होतं माहिती आहे का रात्री उशीरपर्यंत अभ्यास घेण्यात येतो त्याच्यामुळं ना लवकर आम्हाला झोपायला मिळते आणि लाईट चालू असल्यामुळे ना तीही मस्ती करायला तिला जाम आवडतं संध्याकाळी म्हणजे रात्री. त्याच्यामुळं तीही लवकर झोपत नाही. तर असं बघा इकडं ना तिला तसंच आता मी घेतलेलं आहे आंघोळीसाठी. कारण आंघोळ केली ना ती बरोबर फ्रेश होणार एवढं मला माहिती होतं. तर बघा तिची इकडं झालेली आहे आता आंघोळ आणि हिला पटकन ना मी आता लगेचच तयार करून घेते म्हणजे तिलाही मला ना स्कूलला पाठवता येईल लगेच म्हणून. तर इकडं बघा ह्यांची आंघोळ वगैरे झाली. विहानला कपडे वगैरे घातले त्यांनी आणि इकडं लगेच त्यांनी काय केलेलं आहे देवपूजा करण्यासाठी घेतलेली आहे. कारण मला सकाळी सकाळी एवढा वेळ भेटत नाही देवपूजा करण्यासाठी. म्हणून मी त्यांना सांगत असते की तुम्ही सकाळी देवपूजा करत जा. हां बाकी नंतर पोथी वगैरे काही म्हणजे ती माझी आवड आहे की पोथी वाचायला मला आवडतं. म्हणजे खरं सांगायचं ना तर त्याच्यातून एक मानसिक जे समाधान आहे ना ते मला खूप भेटतं. माझे जे काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत काही टेन्शन असतात प्रत्येकालाच असतात. असं नाही आहे की ह्या जगामध्ये कोणाला टेन्शन नाही आहे असं क्वचित नाही. मी तर म्हणेन नाहीच असा कुठलाच माणूस नसेल की त्याला टेन्शन नाही आहे असं कोणच तुम्हाला व्यक्ती भेटणार नाही. तर हां त्याच्यातून थोडंसं आपल्याला बाहेर पडायचं असेल ना तर अध्यात्म हा एकच मार्ग मला तरी वाटतो आणि मी त्याचाच सध्या स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून ना मला जसं वेळ भेटेल वेळात वेळ काढून मी वाचन करते. भले मग मला रोज नाही होत पण गुरुवारी मात्र मी खरंच वेळ काढायचा प्रयत्न करते. तर आजही मी तोच वेळ काढून मला वाचन वगैरे करायचं आहे. पण देवपूजा मात्र तुम्हाला क्वचितच दिसेल की मी केलेली अशी. तर नेहमी रोज म्हणजे रोजच हेच करतात क्वचित एखाद्या दिवशी मी करते. तर असं हो बघा इकडं चाललेली आहे त्यांची देवपूजा आणि विहान आणि स्वीटूला मी करत आहे तयार. विहानला ह्यांनीच कपडे घातलेली पण स्वीटूला मात्र मी तयार केलं कपडे वगैरे घालून. कारण तिची सगळी जबाबदारी मात्र माझ्याकडे असते. आणि डोक्याला तेल लावून घेतलं डोक्याला दोघांच्याही. आणि इकडं बघा बॅग वगैरे सगळं काही मी भरून ठेवलं होतं विहानचं. जेव्हा विहान नाश्ता करत होता ना तेव्हाच सगळं भरून ठेवलं होतं. आता ना दोघांच्याही केसांना तेल लावलं आणि केस विंचरून दिले दोघांनाही. पावडर लावलं आणि स्वीटूला टिकली लावायची असते रोज म्हणून तिला थोडीशी टिकली लावून दिली. मॅडमने नाश्ता केला नव्हता आमच्या म्हणजे स्वीटूने. तर तिला नाश्ता दिला पण ती बोलत होती तू भरव. शिरा होता पण तिला जास्त गोड आवडत नाही बघा. आत्ताच म्हणजे माझ्या थोडंसं लक्षात येते की तिला एवढं गोड आवडत नाही. मी तिला विचारलं की तुला शिरा खायचा आहे का तर ती नको बोलली म्हणून तिला भाजी चपाती दिली. तर आता मी तिला ना भाजी चपाती दोन्ही भरवते. तर इकडं लगेचच ना विहानने बघा काल पण काय केला तो स्कूलमध्ये गेला आणि बॉटल परत विसरून आलेला आहे विहान. मला आता ना खूप वैताग आलेला आहे आणि आता इथून पुढे ना त्याला रोज मी बिस्लरीचीच बॉटल देणार आहे. त्याला मी चांगली बॉटल देणार नाही. कारण त्यालाही जिम्मेदारी कळायला पाहिजे की बॉटल वगैरे आपल्या ज्या वस्तू आहेत त्या काळजीनं आपण घेऊन यायला पाहिजे. तर बघा इकडं तिचा नाश्ता चालू होता पण ती ना विहानला मी खाली बस येते त्याची तर सोडायला चालली होती पण तो ऐकत नव्हता. म्हणजे ती ऐकत नव्हती की तिलाही यायचं होतं खाली म्हणून तिलाही घेऊन आली. विहानला बसमध्ये सोडलं स्कूलला जाण्यासाठी
आणि त्याच्यानंतर मी वरती आले. तर स्वीटूना म्हणजे अजून तिला झोपायचे वगैरे अशी नाटकं करत होती ती, आणि नाश्ताही तिने प्रॉपर केला नव्हता बघा. तर इकडं ना लगेच ह्यांची देवपूजा वगैरे झालेली, म्हणजे मी खाली बसमध्ये सोडून येईपर्यंत ना ह्यांची देवपूजा झाली होती आणि हे स्वतःच नाश्ता घेऊन नाश्ता करत बसले होते. तर त्यांच्या ताटामध्ये दिसत आहे ना ती कढी आहे, चपाती आणि गवारीची शेंग. इकडं बघा स्वीटूला शिरा दिलेला. त्याच्यानंतर ती मला बोलली की मला शिरा खायचं आहे, म्हणून मी तिला ना शिरा दिला आहे. आता ती शिरा खाते. आता दोघांचा नाश्ता झाला ना की तोपर्यंत माझं जे काम आहे ना, माझा आहे उपवास, त्याच्यामुळं मी काय नाश्ता करणार नाही. त्याच्यामुळं मी काय करते, तोपर्यंत माझी जी कामं आहेत म्हणजे रोजचे कपडे वगैरे, आज मात्र कपडे मशीनला टाकणार आहे. तुम्ही बघितलं असेल मी बेडशीट काढलं आहे. शक्यतो ना मी गुरुवारी ना बेडशीट दोन्ही बेडवरचे चेंज करते, हॉलमधलंही आणि जो बेडरूममधला आहे ना ते दोन्ही चेंज करते. तर आता इकडं घेतलेलं आहे मी ना म्हणजे बेडवर बेडशीट टाकण्यासाठी. ॲक्च्युली काय झालेलं, मागे ना 2-3 वेळा ना स्वीटूने याच्यावर बेडवर ना म्हणजे ह्या गादीवर पाणी सांडलेलं, त्याच्यामुळं गादी ओली होती. तर मागे 4-5 दिवस ना ह्या बेडवर म्हणजे बेडरूमचा जो बेड आहे ना त्याच्यावर ना बेडशीट टाकलीच नव्हती, कारण ओली म्हणजे ही जी गादी आहे ना ती 35 किलोची आहे आणि कापसाची आहे. त्याच्यामुळं उचलायला एवढी जड जाते ना. पहिले ते उचलायचे, पण आता त्यांनाही जमत नाही एवढं उचलायला, कारण बघा कमरेचा त्रास त्यांना जास्त होतोय गाडी चालवल्यामुळं, बाईकमुळे किंवा स्कूटीमुळे. तर बोलता बोलता इकडं ना झालेलं आहे माझं बेडशीट टाकून. आणि बघा खाली जे टेडी वगैरे पडलेले तुम्हाला दिसतच असतील, जे होते बेडवर तेही सगळे व्यवस्थित ठेवायचे आहे. बरेच ना माझ्याकडं टेडी आहेत असे जे खूप आता म्हणजे मधला कापूस ना खूप खराब झालेला आहे. तर मला असं वाटतंय ना त्यातला जो कापूस आहे तो काढावा आणि त्याचे 2-3 पिलो बनवाव्यात, कारण एवढे मोठे मोठे आहेत ना ते टेडी. जे मोठे आहेत ना ते, छोटे आहेत ते तर विहान आणि स्वीटू घेऊन खेळतातच. तर बघा इकडं स्वीटू बघते तिचे जे टेडी ठेवते ना मी ते, तर किती सुंदर लुक येतोय बघा. पण आता हे टेडी टाकले ना त्याचा सगळा लुक जाईल, तर म्हणून लवकरच बघा ह्या टेडींचं जरा काहीतरी करावा असा विचार झालेला आहे माझा. तर असो बघा इकडं झालेलं आहे माझं बेडशीट टाकून बेडरूममध्ये, आणि लगेच हॉलमध्ये जो बेड आहे ना माझा त्याच्यावरही बेडशीट टाकून घेते. सगळ्यात जास्त घाण ना तर ह्या हॉलमधल्या बेडवर होते, कारण काय माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट काही खायचं असेल काही करायचं असेल ना तर विहान आणि स्वीटू ह्याच बेडवर बसून खातात. आता सगळं झालेलं आहे माझं आवरून, बेडशीट टाकून घेतलेलं आहे इथं बाहेर हॉलमध्ये, आणि बेडरूममध्ये पण बेडशीट टाकून घेतलेलं आहे. विहानला स्कूलला सोडून आले, मशीनला कपडे लावलेले आहेत, आणि बघा यांनी मस्त देवपूजाही केलेली आहे. बघा देवपूजा पण झालेली आहे माझी. तर हे चहा घेईपर्यंत आणि तयार होईपर्यंत ना मी इकडं ना पडलेली जी भांडी होती भांडीही घासून घेतली आणि किचनही साफ करून घेतलेलं आहे बघा. आणि आता ना तर चहा आहे, चहा घेणार, खूप गरम होते, आणि त्याच्यानंतर जाणार आम्ही स्वीटूला स्कूलमध्ये सोडण्यासाठी. मी या मला देते. आत्ता वाजलेत 10 वाजलेत, 9:30ची स्कूल आहे स्वीटूची, आणि आम्ही निघालोय 10 वाजता. तुला बोलून कुठे दिला पण तू स्कूलमध्ये घेऊन जाणार बोलून. बघितला ना आमच्या मॅडमचा डान्स. तर ना ही कधी वेळ भेटेल ना तेव्हा तिला डान्सचा चान्स मात्र अजिबात सोडत नाही. बाय. बॅग नको. येते ना. हा जेवण बनवली ना. हा चल घे घे बॅग घे. मग मी घेऊ तुझी बॅग.
हा चल हे पिलू दे मला. चल लवकर. पहिले 2 दिवस तर स्वीटू खूप एक्सायटेड होती आणि शांत बसली स्कूलमध्ये. पण आता मात्र ना स्कूलमध्ये जाताना रडते, पण सुटल्यानंतर मात्र हसत येते. एवढंच बरं वाटतं. 10:30 वाजलेले आहेत आणि आता मी ना स्वीटूला सोडून आलेली आहे घरी. तर आता ना मला घर पुसून घेते पहिले आणि त्याच्यानंतर ना मला पोथी वाचायची आहे. तर आज काय मी स्वीटूला घ्यायला जाणार नाही आहे तिच्या स्कूलमध्ये. तिचे पप्पाच घेऊन येतील. तर आता ना मी पूर्ण आवरून घेते, झाडू मारून घेते आणि नंतर बघा पोथी वाचायला घ्यायचं आहे मला. तर चला. आज काय केलं त्यांनी, मला नेहमी काय करतात स्कूलमध्ये सोडतात तिला आणि मला ना बिल्डिंग खाली आणून सोडतात. पण आज त्यांनी ना मला तिथं सोडूनच म्हणजे डायरेक्ट ऑफिसला गेले. त्याच्यामुळं यायला मला थोडासा वेळ लागला आणि बघा थोडं 10 मिनटं म्हणजे सगळ्या कामाला मला उशीरच झाला. तसं घडीच्या काट्यावरच आपलं सकाळचं तर रुटीन असतं माझं तरी. तर बघा आल्याबरोबर बघा मी घेतलेला आहे झाडू मारण्यासाठी आणि झाडू झाला की लगेच मॉप फिरवून घेते. कारण बघा आज आहे गुरुवार आणि आज मला वाचायची आहे पोथी. तर त्याच्यामुळं मी ना सगळं स्वच्छ करूनच बसणार आहे. तर मी सगळं काम आवरली आणि थोडं फ्रेश झाले. अंघोळ नाही केले, कपडे चेंज केले, थोडंसं फ्रेश झाले आणि बघा आत्ता वाजलेले आहेत बघा 11 आणि आता ना म्हणजे सगळं काही झालेलं आहे माझं. मला जेवढं घरातली कामं करायची होती ती फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी धूप घालण्यासाठी. तर 11 ते 12:30पर्यंत मला टायमिंग आहे. तेवढ्या टाईममध्ये ना मला जे काही आहे देवाचं तेवढं सगळं करून घ्यायचं आहे. त्याच्याचबरोबर बघा मला पोथी वगैरे वाचायची आहे. तर ते 12:30च्या आतच सगळं काही मी करणार आहे. तर इकडं बघा मी धूप घालून घेतला आणि बघा मी ना झाडांना पाणी घालायचं विसरली होती. तर मला धूप घालताना लक्षात आलं की मी झाडांना पाणीच नाही घातलं आज. म्हणून बघा धूप लावला आणि मी झाडांना घेतलेलं आहे पाणी घालण्यासाठी. रोज 3-4 फुलं तरी येतात, पण आज मात्र माझ्याकडे एकही फूल आलं नव्हतं. तर बघा सकाळचे 11:15 झालेले आहेत, पण ही घडी 10 मिनटं पुढे आहे. तर 11 वाजून 5 मिनटं झालेली आणि मी बसलेली आहे बघा आता पोथी वाचण्यासाठी. ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु विश्वासी जय जय लोकप्रिय समर्थ श्री गोविंद नारायण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै. मी ना कधी जेव्हा पूजेला बसते असं वाचनासाठी तर सुरुवातीला ना गायत्री मंत्र गणपती स्तोत्र बोलते. सदा सर्वदा जो एक आहे ना श्लोक तो बोलते आणि त्याच्यानंतर बघा स्वामीचं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू ते बोलते. त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र बोलते आणि त्याच्यानंतर एक माळ जप आहे ना तो करून घेते आणि त्याच्यानंतर बघा स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचायला घेते. तर मागे ना मी म्हणजे 2 दिवसापूर्वी ना 1 ते 3 अध्याय वाचलेले. आज 4 ते 6 अध्याय आज मी वाचणार आहे. त्यानंतर बघा घेतलेला आहे मी नवनाथ भक्तिसार वाचण्यासाठी. तर मागे ना मी यातला 1 अध्याय वाचला होता, तर आज मी त्याच्यातला दुसरा अध्याय वाचणार आहे. श्री स्वामी श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुब्रह्मो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अकल्कोट निवासी पूर्णतत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्तिं त्वादातीत गगनसदृश तत्त्वमस्याति लक्ष्यम् एकनित्यं विमलमचल सर्वसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथाटोपी चमाल दंडकमण्डलधुरकतयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय 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 गणना परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा युतिवर्य जय जय जिगुण पुरुष लोकपाला सर्वेश आनंद ब्रह्मांडा दिशा वेदवंत्या जगद्गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालय भक्तजन तारयानंतर रुपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू शिवसुंदर पूर्ण चंद्र सूर्य तुझं पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझं रूपे नटलासी कथा आणि कविता तुझा हवी आणि होता दाता आणि देवता तुझं समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझं व्यापिले समग्र तुझं लागी आदिमध्ये अग्र कोटे नसे पाहता असो या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विशेष वेदांचाही तर्क शास्त्रे शास्त्रांचेही नावरे विष्णू शंकर एक सर्वे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली सुधी सहस्रम की निश्चिती शिल्लाख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मत्स्य समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पाहावे आता युतुकी प्रार्थना अनाविजय आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देते सदैव पापताप आणि देणे सर्व जाऊन निरसून
इहलोकी सौख्य देऊन लोक साधन करवावे दुसरा हा भूसागर याचे पावावया पहिलं तिला त्यांना तन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना प्रातिक स्वामीना कामाची अठाई वार्ता मी पराची नेसायची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ कथा सारांश अध्याय 2 श्री शंकर आणि श्री दत्तात्रय मंदरात चला. तर त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे बघा हे नवनाथ भक्तिसर वाचण्यासाठी. आत्ता जेव्हा मी नाशिकला गेलेली ना तर तेव्हा मी ना हे नवनाथ भक्तिसर घेऊन आलेली आहे. गुरुपीठ आहे ना तिथून मी हे घेऊन आलेली आहे. त्याच्या आधी ना माझ्याकडं गुरुचरित्र पण आहे, त्याचं मी 2 वेळा पारायणही झालेलं आहे माझं. आणि आता मला पारायण म्हणजे नवनाथ भक्तिसरांचं पारायण करायची माझी इच्छा होती, पण काही कारणामुळे मला ते काही आता शक्य होणार नाही आहे. पण जर त्यांची इच्छा असेल ना तर तेही मी लवकरच करेन. तर बघा आत्ता वाजलेले आहेत, ही घडी 10 मिनटं माझी पुढे आहे. तर आता माझी ना पोथी झालेली आहे. स्वामींना म्हणजे मी मुजरा घातलेला आहे स्वामींना आणि सगळी पूजा वगैरे सगळं काही हे बघा झालेलं आहे माझं. म्हणजे घडीत बघू शकता तुम्ही 12:15 सगळं काही माझं आटपलेलं आहे. आता थोडंसं ना क्लासचं जे आहे ना माझं काम ते थोडंसं करून घेते आणि त्याच्यानंतर मला जायचं आहे क्लासला. सिट्टूही आलेली आहे स्कूलमधून, सिट्टीला घेऊनच जावं लागणार आहे आता कारण विहान नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. आता विहानला स्कूलला जातो आणि स्वीटूही स्कूलमधून आलेली आहे. जेव्हा मी पोथी वाचत होती ना तेव्हा स्वीटू पण स्कूलमधून आलेली आहे. तर तिला थोडंसं जेवण भरवते आणि कपडे सुकत टाकायचे अजून बाकी आहेत माझे, ते कपडे सुकत टाकते आणि मग मी क्लासला जाते आता. आणि हो आता ना माझा ब्लॉग्स मी इथंच थांबवणार आहे. माझे जर ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील किंवा काही तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग्स जर माझ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण तुमचा एक सपोर्ट ना माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि मला खूप मोटिवेट देतो की म्हणजे अजून मी काहीतरी तुमच्यासोबत माझं रुटीन जे आहे ना ते शेअर करावं म्हणून. तर मला नक्की सपोर्ट करा. तर भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.